नमस्कार मित्रांनो, आज या लेक्चरमध्ये वर्कशीट्सला कशा रीतीने आपण मॅनेज करू शकतो, त्याचबरोबर वर्कशीटमध्ये नॅव्हिगेट करणं असेल, वर्कशीटचे नाव चेंज करणं असेल, ॲड करणं असेल, डिलीट करणं असेल, या सर्व काही गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे नॅव्हिगेटिंग थ्रू वर्कशीट्स इन एक्सेल. नॅव्हिगेट करणं म्हणजे काय? तर ज्यावेळी आपल्याकडे मल्टिपल एक्सेल शीट्स असतात. शीट्स म्हणजे नेमकं काय? तर ही आपली जी पूर्ण आहे ती काय आहे? वर्कबुक आहे. आणि त्या वर्कबुकमध्ये आपल्याकडे काय असतात? मल्टिपल शीट्स असतात. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करू शकता की हे पूर्ण एक बुक आहे आणि त्या बुकमधले हे सर्व पेजेस आहेत. ओके, तर आता स्क्रीनवरती तुम्ही या शीट्स पाहू शकता. पण या वर्कबुकमध्ये अजून काही एक्स्ट्रा शीट्स आहेत जे इथं दिसत नाही. जर त्या शीट्स जर पाहायच्या असतील तर त्या आपण कशा रीतीने पाहू शकतो? तर इथं मी हायलाइट करत आहे बघा, ओके, स्क्वेअर केलेला आहे. तर त्यामध्ये इथे तुम्हाला राईट ॲरो एक म्हणून असा एक ऑप्शन आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही राईट हँड साईडला नॅव्हिगेट करू शकता. त्याचप्रमाणे इथे अजून एक ऑप्शन आता आलेला आहे लेफ्ट हँड साईडचा. आणि ज्यावेळी तुम्ही लेफ्ट हँड साईडवरती क्लिक करणार आहे लेफ्ट ॲरोवरती, त्यावेळी तुम्ही लेफ्ट साईडला येणार आहे. तर अशा रीतीने तुम्ही शीट्समध्ये नॅव्हिगेट करू शकता. त्याचबरोबर ॲट अ टाइम तुम्हाला जर शीट्स टोटल किती आहेत किंवा कोणकोणत्या शीट्स आहेत या वर्कबुकमध्ये हे जर पाहायचं असेल तर तुम्ही इथेच राईट क्लिक ज्यावेळी करता त्यावेळी तुम्हाला एक्झिस्टिंग शीट्सची सगळी नावं इथं दिसतील. आणि इथूनच तुम्हाला जर कोणत्या शीटमध्ये जर एंटर करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे डबल क्लिक करून त्या शीटमध्ये जाऊ शकता. अशा रीतीने तुम्ही एक्सेल वर्कबुकमध्ये शीट्समध्ये जर नॅव्हिगेट जर करायचं असेल तर अशा रीतीने तुम्ही नॅव्हिगेट करू शकता. त्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे चेंजिंग दी वर्कशीट नेम अँड कलर. आता तुम्ही हे पाहिलं आहे की ज्यावेळी आपण या प्लसवरती क्लिक करतो त्यावेळी आपल्याकडे मल्टिपल शीट्स जे आहेत त्या क्रिएट होतात. बट त्यांचं बाय डिफॉल्ट जो नेम येतं ते कसं असतं की शीट 5, शीट 6 अशा सिक्वेन्समध्ये त्या शीट्स क्रिएट होतात. बट आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर शीटला नाव जर द्यायचं असेल तर त्याचा यूज काय होतो? तर ज्यावेळी तुम्ही मल्टिपल शीट्समध्ये वर्क करता त्यावेळी कोणत्या शीटमध्ये कोणता डेटा आहे हे आपल्याला लवकर समजायला हवं. त्यासाठी तुम्ही त्या शीट्सला नावं देत असतात. तर ते कशा रीतीने द्यायचं आहे? तर तुम्ही कोणत्याही शीटवरती, आता समजा शीट 6चं मला नाव चेंज करायचं आहे तर त्यासाठी मी डबल क्लिक करणार आहे आणि इथे बघा मी डायरेक्टली त्याचं नाव चेंज करू शकतो. ओके, नाव चेंज झालेलं आहे. तर अशा रीतीने आपण नाव जे आहे ते शीट्सचं चेंज करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही राईट क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला रिनेम नावाचं ऑप्शन दिसेल, तिथून सुद्धा तुम्ही त्या शीटचं नाव जे आहे ते चेंज करू शकता. त्याचबरोबर त्या वर्कशीटला तुम्ही कलर सुद्धा देऊ शकता. जसं की इथं तुम्ही पाहू शकता या शीटला रेड कलर जो आहे तो दिलेला आहे. तर ते कशा रीतीने आपण कलर देऊ शकतो? तर समजा या शीट 6ला मला कलर द्यायचा आहे तर त्यावेळी मी या शीट 6 वरती राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर टॅब कलर मध्ये मी जाणार आहे आणि टॅब कलर मध्ये तुम्हाला इथे मल्टिपल कलर्सचे ऑप्शन जे आहेत ते दिसत आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे ग्रीन कलर जो आहे या शीटला दिलेला आहे. ओके, अशा रीतीने तुम्ही शीट्सला मल्टिपल कलर जे आहेत ते देऊ शकता जेणेकरून तुम्हाला त्या वर्कशीट जे आहेत की आपली एखादी इम्पॉर्टंट शीट जी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला हेल्प होईल. यानंतर तिसरी एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे ॲडिंग अँड डिलीटिंग दी वर्कशीट. आपण हे अगोदरच पाहिलेलं आहे. या प्लस वरती क्लिक करून आपण याच्यामध्ये शीट्स जे आहेत त्या ॲड करू शकतो. ओके, जितक्या पाहिजे तितक्या शीट्स आपण इथून ॲड करू शकतो. त्याचबरोबर एखादी शीट जर आपल्याला नको असेल तर त्या शीटवरती
राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन दिसतोय बघा, डिलीट नावाचा, आणि तुम्ही इथून डायरेक्टली त्या शीटला डिलीट करू शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की शीट्समध्ये ज्यावेळी आपण वर्क करतो त्यावेळी कंट्रोल झेड, जो अंडू रिडो नावाचे जे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, ते शीट्समध्ये कधीच वर्क करत नाही. जसं की मी आता कंट्रोल झेड जर प्रेस केला तर मला आत्ता डिलीट केलेली शीट जी आहे ती मी इथे आणू शकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे. ओके. त्यानंतर हाईड अँड अनहाईड वर्कशीट. आता हाईड करणं म्हणजे नेमकं काय, तर समजा शीट 4 जी आहे ती मला डिलीट करायची नाहीये, बट मला क्लायंटला ती शीट दाखवायची नाहीये. तर मी काय करणार आहे, तर शीट 4 वरती राईट क्लिक करून हाईड नावाचा ऑप्शन चूज करायचा आहे. त्याने काय होईल, ती शीट जी आहे त्या या वर्कबुक मध्ये दिसणार नाही. ठीक आहे. आता ही फाईल मी सेव्ह केली आणि नंतर ओपन केलं तरी ती शीट जी आहे ती मला इथे दिसणार नाही, बट ती शीट जी आहे ती बॅकएंडला आहे या वर्कबुकच्या. ओके. आता मला ती शीट पुन्हा आणायची आहे या वर्कबुक मध्ये, तर मी कशा रीतीने आणू शकतो, तर कोणत्याही शीट वरती तुम्ही काय करायचंय, इथे जेवढ्या शीट्स आहेत त्यापैकी कोणत्याही शीट वरती तुम्ही राईट क्लिक करा, त्यावेळी तुम्हाला अनहाईड नावाचा ऑप्शन दिसेल. अनहाईड वरती क्लिक केल्यानंतर जी शीट मी हाईड केलेली होती त्या शीटचं नाव तुम्हाला इथे दिसेल आणि ती शीट सिलेक्ट करून तुम्ही काय करायचंय, ओके करायचं आहे. ती शीट पुन्हा एकदा त्या जागी येईल. ओके. अशा रीतीने तुम्ही हाईड आणि अनहाईड सुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की मूव्हिंग अँड कॉपिंग दी वर्कशीट. ओके. तर बघा आता माझ्याकडे टॉपिक्स नावाची एक शीट आहे. ओके. ही तुम्ही पाहू शकता. आता समजा मला या शीटला या जागेवरती आणायचं आहे, शीट 4च्या जागेवरती, तर मी काय करणार आहे बघा, मूव कशा रीतीने करू शकतो. राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा चौथा ऑप्शन दिसतोय बघा, मूव ऑर कॉपी. ओके. त्यावरती क्लिक करायचं आहे. आता शीट 4च्या जागेवरती आणायचं आहे, त्यावेळी शीट 4 सिलेक्ट करणार आहे आणि ओके वरती प्रेस करणार. तुम्ही इथे पाहू शकता शीट 4च्या जागी माझी टॉपिक्स नावाची शीट जी आहे ती मूव्ह झालेली आहे. ओके. त्याचबरोबर मी पुन्हा इथेच आणून ठेवतोय. समजा मला याची एक डुप्लिकेट शीट जर क्रिएट करायची असेल, टॉपिक्स नावाचीच एक डुप्लिकेट शीट जर क्रिएट करायची असेल तर ती कशा रीतीने करू शकतो, तर सेम राईट क्लिक करायचं आहे, मोर कॉपी या ऑप्शन मध्ये जायचं आहे, शीट 4च्या जागी आपल्याला बनवायचं आहे. ओके. क्रिएट कॉपी नावाचं बघा इथे जो ऑप्शन आहे ना, क्रिएट कॉपी, इथे आपण टिक करायचं आहे, ओके करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता बघा टॉपिक 2 नावाची डुप्लिकेट फाईल. ओके. टॉपिक्स ची जी आहे ती टॉपिक्स 2 नावाची आपली एक डुप्लिकेट शीट जी आहे ती क्रिएट झालेली आहे. त्याच्यामध्ये सेम डेटा असणार आहे जो की आपल्या टॉपिक्स मध्ये होता. आणि तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता नाव जे आहे ते सेम आलेलं आहे, बट ऍडिशनल काय ब्रॅकेटमध्ये 2 आलेलं आहे बघा. एक्सेल मध्ये ज्यावेळी तुम्ही जितक्या मल्टिपल कॉपीज बनवणार आहे त्याप्रमाणे सिक्वेन्स मध्ये हा नंबर जो आहे तो वाढत जाणार आहे. जसं की टॉपिक्स 2 ची जर मी अजून एक डुप्लिकेट फाईल जर बनवली, ओके, इथे, तर त्यानंतर टॉपिक्स 3 बघा इथे क्रिएट झालेली आहे. अशा रीतीने तुम्ही डुप्लिकेट वर्कशीट ज्या आहेत त्या क्रिएट करू शकता जर तुम्हाला एक्झिस्टिंग वर्कशीट मध्ये जर काही चेंजेस करायचे नसतील तर. ओके. आता मी या शीटला डिलीट करत आहे. त्यानंतर कंपेअरिंग दी वर्कशीट साइड बाय साइड. समजा आपल्याकडे दुसरा डेटा सेट आहे किंवा दुसरी एखादी वर्कबुक आहे आणि मला कंपेअर करायचं आहे त्या वर्कबुक बरोबर आणि माझी ही वर्कबुक जी आहे त्याच्याबरोबर मला हे कंपेअर करायचं आहे. तर मी कशा रीतीने करू शकतो, आता बुक 2 आहे आणि हे जे आहे मॅनेजिंग वर्कशीट नावाची एक वर्कबुक आहे, हे दोन्ही मला कंपेअर करायचे आहे समजा. तर मी कशा रीतीने करू शकतो बघा, तर आपल्याकडे ज्याप्रमाणे इथे मल्टिपल टॅब्स आहेत बघा, त्या टॅब मधील व्ह्यू या ऑप्शन मध्ये तुम्ही जायचं आहे. समजा आपण या वर्कबुक मध्ये आहोत आणि तुम्ही व्ह्यू या टॅब मध्ये जायचं आहे. व्ह्यू टॅब मध्ये गेल्यानंतर अरेंज ऑल नावाचा ऑप्शन आहे बघा, अरेंज ऑल वरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स दिसत आहेत. त्यामध्ये वर्टिकल जर सिलेक्ट केलं तर हे वर्टिकली बाजूला म्हणजे बाजूला या वर्कबुक्स तुम्हाला दिसतील. मी ओके करतोय तर इथे बघा ती दुसरी जी वर्कबुक होती, ठीक आहे,
ती बाजूला व्हर्टिकली इथे आलेली आहे, तुम्ही सायमल्टेनियसली त्यांना कम्पेअर करू शकता. ओके, कम्पेअरिंग दी वर्कशीट साइड बाय साइड. तर व्ह्यू या टॅबमध्ये तुम्हाला हा ऑप्शन मिळणार आहे अरेंज ऑल मध्ये गेल्यानंतर. त्यानंतर स्प्लिटिंग दी वर्कशीट इनटू दी पेन्स, या वर्कबुक मध्ये आपण आहोत. स्प्लिटिंग दी वर्कशीट इनटू पेन्स. तर बघा आपल्याकडे हा एक सॅम्पल डेटा सेट आहे. आता पॅन मध्ये मी कशा प्रकारे स्प्लिट करू शकतो, तर व्ह्यू मध्येच आपल्याकडे स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे बघा. इथे तुम्ही पाहू शकता स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे. त्यावरती जेव्हा क्लिक करता त्यावेळी बघा वर्कशीट जी आहे 4 मध्ये काय झालेली रे, स्प्लिट झालेली. आणि यामध्ये समजा मी या पार्ट मध्ये आहे आणि मी स्क्रोल डाऊन करतोय, तुम्ही पाहू शकता की मी फक्त याच पार्ट मध्ये स्क्रोल डाऊन करत आहे. या पार्ट मध्ये येतात त्यावेळी तुम्ही पाहू शकता की फक्त एवढाच पार्ट जो आहे तो स्क्रोल डाऊन होत आहे. तर अशा रीतीने तुम्ही स्प्लिट नावाचा ऑप्शन काय करू शकता, यूज करू शकता. त्यानंतर आपल्याकडे फ्रीज पॅन्स नावाचा ऑप्शन आहे. फ्रीज पॅन्स नावाच्या ऑप्शनने काय करणार आहे तुम्ही, तर फ्रीज पॅनने आपण रोज आणि कॉलम जे आहेत त्यांना फ्रीज करू शकतो. जसं की तर तुम्ही इथे पाहू शकता की आपल्याकडे खूप मोठा असा एक डेटा आहे आणि डेटामध्ये ज्यावेळी मी स्क्रोल डाऊन करतोय त्यावेळी तुम्ही पाहू शकता की पहिला रो जो आहे तो मला दिसत नाहीये. म्हणजे इथे जर मी असेल, ओके, जर मी इथे असेल तर मला समजत नाहीये की मी नेमकं कोणत्या कॉलम मध्ये आहे. ओके, म्हणजे मी नेमकं कोणत्या इयरचा डेटा मी पाहत आहे हे मला समजत नाहीये, है ना. इथे इयर आहेत आणि इथे सेल्स रिप्रेझेंटेटिव्हचा डेटा आहे रोज मध्ये. आणि जेव्हा मी राईट हँड साईडला जात आहे त्यावेळी बघा फर्स्ट कॉलम मधली जी इन्फॉर्मेशन आहे ती मला दिसत नाहीये की मी नेमकं कोणत्या रो मध्ये आहे. तर त्यावेळी फ्रीज पॅन्स नावाचे ऑप्शन जे आहेत ते आपण यूज करू शकतो. आता ते सुद्धा व्ह्यू टॅब मध्येच तुम्हाला फ्रीज पॅन्स नावाचा ऑप्शन दिसणार आहे. व्ह्यू मध्ये ज्यावेळी तुम्ही जाताय त्यावेळी फ्रीज पॅन्स वरती क्लिक करता त्यावेळी तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसत आहेत. त्यातला पहिला ऑप्शन आपण नंतर पाहूया. अगोदर फ्रीज टॉप रो पाहूया. ओके, कीप द टॉप रो विजिबल वाईल स्क्रोलिंग थ्रू द रेस्ट ऑफ द वर्कशीट. ओके, टॉप रो जो आहे तो काय करणार आहे आणि फ्रीज करणार आहे. आता बघा इथे एक लाईन जी आहे ती आलेली आहे जी दिसत नाहीये, पण ज्यावेळी मी आता स्क्रोल डाऊन करतोय त्यावेळी सुद्धा तुम्ही पहिला जो रो आहे तो तुम्ही इथे पाहू शकता. ओके, आता याला अनफ्रीज करतो यानेच. त्याचबरोबर फ्रीज फर्स्ट कॉलम नावाचा एक ऑप्शन आहे, त्यावरती ज्यावेळी क्लिक करता त्यावेळी इथे एक लाईन आलेली आहे बघा. आता ज्यावेळी मी राईट हँड साईडला जात आहे त्यावेळी तुम्ही पाहू शकता की पहिला कॉलम जो आहे तुम्हाला दिसत आहे. तर अशा रीतीने आपण फर्स्ट कॉलम सुद्धा फ्रीज करू शकतो. आता मला रो आणि कॉलम दोन्ही ऍट ए टाइम मला फ्रीज करायचे आहे. तर त्यासाठी माझ्याकडे पहिला ऑप्शन आहे. ओके, ते मी अनफ्रीज करतोय. ओके, अनफ्रीज केल्यानंतर माझ्याकडे आता फ्रीज पॅन्स नावाचा ऑप्शन आलेला आहे. ओके, आता समजा मी या सेलमध्ये आहे, तर या सेलमध्ये ज्यावेळी मी असणार आहे त्यावेळी हा रो आणि त्याच्या अगोदरचा कॉलम जो आहे तो काय होणार आहे, फ्रीज होणार आहे. बघा कर्सर जो आहे तो या सेलमध्ये ठेवणार आहे आणि त्यानंतर फ्रीज पॅन्स मध्ये जाऊन फ्रीज पॅन्स नावाचा ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करणार. आता तुम्ही पाहू शकता कॉलम आणि रोज दोन्ही बघा ऍट ए टाइम. जसं की मी स्क्रोल डाऊन करतोय तरी सुद्धा तुम्ही पहिला रो जो आहे तो पाहू शकता आणि ज्यावेळी मी राईट हँड साईडला नेव्हिगेट करतोय त्यावेळी सुद्धा तुम्ही पहिला कॉलम पाहू शकता. तर अशा रीतीने तुम्ही फ्रीज पॅन्स नावाचे ऑप्शन जे आहेत त्या यूज करू शकता. तर सर्व टॉपिक्स जे आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत.